नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णाच्या किचनमध्ये. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर आता इथे पाहू शकता मी छान अशा वड्या केलेल्या आहेत. तर आता कशापासून केल्या तर आपण उरलेल्या ज्या पोळ्या असतात ना त्या पोळ्यांपासून केलेल्या आहेत. अगदी मुलांना अगदी वेगळं काहीतरी खायचं त्यासाठी मी उरलेल्या पोळ्यांपासून या वड्या कशा बनवायच्या तुम्हाला सांगते. चला तर मग आपण सुरुवात करूयात. आता हे पोळ्या आपल्या 2 उरल्या आहेत. असं छान अशी मस्त अशी रेसिपी करणार आहे. तर चला आपण सुरुवात करूयात. आता इथे 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं, 1 चमचा तीळ घालायचे आपल्याला. जसं आपण वडीला करतो ना तसं आपल्याला हे पीठ सगळं करून घ्यायचं. थोडीशी अर्धा चमचा छोटासा हळद घालायची आपल्याला आणि जरुरीपुरतं आपल्याला मीठ घालायचं, गरजेनुसार आपल्याला हे घालायचं. लाल तिखट घालायचे, 1 चमचा लाल तिखट घालायचं आपल्याला. जसं आपल्याला गरजेनुसार घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे 1 चमचा घेतलाय मी तिखट. आता थोडं थोडं करत आपल्याला यात पाणी मिक्स करून घ्यायचं आपल्याला जसं लागेल असं. अगदी आपण वडी करतो ना, आळूच्या पाण्याची वडी, कोथिंबीरची वडी, तर आपल्याला त्यासाठी हे त्या पद्धतीत आपल्याला मिक्स करून घ्यायचे सगळं. ही वडी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते अगदी. आणि वायाही जात नाही. चपाती आपली ज्या पोळ्या शिल्लक राहतात त्या वायाही जात नाहीत. तर असं छानसं मिक्स करून घ्यायचे पीठ आपल्याला. अगदी वेगळं असं युनिक काहीतरी मुलांना पण खायला होतं मधल्या वेळेत आपल्याला. आणि मुलं आवडीने खातात. जरा वेगळं असलं की खातात आवडीने जरा. आता थोडंसं पाणी घालायचं आपल्याला, थोडंसं सैलसर भिजवायचं आपल्याला. वरून असं मिक्स करून घ्या. छान अशी वडी मस्त अशी खुसखुशीत अशी छान होते. पूर्ण एकजीव करून घ्यायचे. मीठ वगैरे सगळे जिन्नस आहेत ते एकजीव झाले पाहिजेत. आणि एकाच दिशेने छान असं फेटून घ्यायचं, गुठळ्या मोडायच्या याचा. आता इथे मी पोळे घेतलेले आहे. तर पोळीला आपण छान असं पीठ लावून घेऊयात. अगदी नाश्त्याच्या वेळेस म्हणा, सकाळची खूप काही गडबड असते तर अगदी झटपट असा होणारा पदार्थ आहे आणि आवडीने खातात. तर अगदी शेअर करा मैत्रिणींना, आवडीने करून सुद्धा खातील ते. जरा वेगळं काहीतरी असं मस्त असं चटपटीत, मुलांनाही वेगळं असल्यामुळं खातात मुलं. तर अशा पद्धतीने छान असं पीठ लावून घ्यायचं. पूर्ण घडीला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि घट्टसर असंच ठेवायचं. म्हणजे छान असं त्याला कुरकुरीतपणा येतो. तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठही घालू शकता तुम्ही यात. पूर्ण असं रोल करून घ्यायचं. आता ह्याला असं आपण लावून घ्यायचं. आता हे तयार झाली आपली. आता असं छान असं लावून घ्यायचं. अशा कढाईत ना त्या व्यवस्थित लावून घ्यायच्या. इथे हे कडांना असं व्यवस्थित लावून घ्यायचं. पूर्ण असं भरली पाहिजे. पाठीमागच्या साईडलाही भरून असं लावून घ्यायचं. अशा पद्धतीने दोन्ही पोळ्या करून घ्यायच्या अशा छान असं. आता इथे पातेल्यात मी पाणी खाली ठेवलंय आणि वरती चाळण ठेवून त्याच्यावर तेल टाकून त्याच्यावर ह्या दोन्ही पोळ्या टाकलेल्या आहेत. आणि आता छान असं झाकण ठेवून आपल्याला एक छान अशी वाफ करून घ्यायची त्याची. तर
तर आता आपण 10 मिनिटासाठी वाट बघूयात. इथं पोळी आपली शिजवून घेतलेली आहे आपण. तर आता असे छान असे तुकडे करून घेऊया त्याचे. असे कट करून घ्यायचे. आता हे आपण तळून काढून घ्यायचे. सगळे तुकडे आहेत ना ते सगळे तळून काढून घेऊयात. अशाच्या कडा काढायच्या फक्त. हे दोन्ही पोळींचे आपले तुकडे कट करून झालेले आहेत. ते तळून घेऊयात आपण आता. आता इथे छान असं तेल कडकडीत तापलेलं आहे. आता बघू शकतो आपण, हीट बघायची आपली. तापले, छान असं तापलेलं आहे. थोडंसं आपण एक तुकडं असं टाकून पाहायचं. आता छान असं तापलेलं आहे तेल आपलं. अगदी आता मंद गॅसवर आता वड्या सगळ्या आपण करून घेऊयात. एक एक सोडायची. छान तापलेलं आहे. जितपत बसते तितपत घालून घ्यायचं सगळ्या वड्या. छान असं तळून घ्यायचं. मंद गॅसवरच तळून घ्यायचं. आता छान अशा तळून झालेल्या आहेत. छान असा रंग बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. दोन्ही साईडने मी भाजून घेतलेले आहे, तळून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीनं सगळ्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडने भाजून घेतलेले आहे. मस्त असा रंग आलेला आहे छान असं. अशा पद्धतीने सगळ्या तळून घ्यायच्या वड्या आपल्याला. चला तर मंडळी, नक्की करून बघा ही रेसिपी आणि नक्की मला कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.